70% जंगलाने व्यापलेल्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्याला वृक्षारोपणाची काहीही गरज नाही। वृक्षारोपण केलेले 25%हून कमी झाडे ही जिवंत आहेत। वृक्षारोपणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये विधिमंडळाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली। 70%च्या वर 70%च्या वर जंगल असताना झाडाखाली काय झाड लावणार आहे काय झाडाच्या वर झाड लावणार आहे? जिथे आवश्यकता नाही, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे। इथे 25-25 हजारच्या हेक्टरमध्ये अर्धे खड्डे केले जात नाहीत, अर्धा प्लांटेशन होत नाही। रस्त्याच्या साईडला प्लांटेशन करायचा, कंत्राटदार नेमायचे आणि पैसे खायचे। पैसे खाण्यासाठी धंदा म्हणून काय हा वृक्षारोपण लागवड करायची काय? ज्या मुख्यमंत्र्यांच्या काकू सांगितल्यात, माजी मंत्री शोभाताई फडणवीस खरं सांगितलं, चंद्रपूर आणि गडचिरोली भंडारा गोंदियामध्ये वृक्ष लागवडीची गरज काय? जिथे गरज असेल तिथे लावा, पण ते जगले पाहिजे। मागील वर्षी लावलेले वृक्ष 25% सुद्धा जगले नाही, याचं ऑडिट झालं पाहिजे। उदात्त हेतू चांगला असेल, पण त्या हेतूच्या मागे तो हेतू साध्य होण्यासाठी, त्याचे इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी किंवा प्रभावीपणे त्याचं सक्सेस होण्यासाठी कुठे प्रयत्न सुरू आहे? आज 25% मागील वर्षी झाडं लावले, पुढच्या वर्षी ते मागच्या वर्षी लावलेले झाडं पुढच्या वर्षी जगणार नाहीत, केवळ खड्डे तोडतील आणि परत त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा नवीन झाड लावायचे आणि पैसे खायचे। हा गोरखधंदा सुरू झाला आहे वन विभागामध्ये। चंद्रपूरच्या लेबर सोसायटीच्या नावाने गडचिरोली जिल्ह्यातले आरेबो पैसे काढतायत, बाहेरचे कोल्हापूर सोलापूरचे कंत्राटदार आणून काम करून घेत आहेत। फार मोठा गोंधळ आहे, फार मोठा भ्रष्टाचार आहे। हेही सगळे प्रश्न निश्चितपणे मांडले जातील आणि आम्ही सांगतोय महसूल आमच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना आणि वनमंत्र्यांना की चंद्रपूर गडचिरोली वगळून लावायचं असेल आणि ते जगले पाहिजे त्यासाठी घ्या। जशी दारूबंदी केली, पण दारूबंदी सुरू आहे, दारू सुरू आहे, याला उपयोग काय? बंदी करून उपयोग काय? ते करत असताना, निर्णय घेत असताना त्याचा दुर्गामी परिणाम आणि दुर्गामी विचार करून घ्यावा, हे आमच्या सरकारला सूचना असणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर भाजपा सरकारच्या काळात अनेक अन्याय झालेले आहेत। जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत स्कॉलरशिप मिळालेली नाही। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा झाली नाही। वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आलापल्लीचे वनसंरक्षक किरण पाटील यांनी तर जिल्ह्यातून मजूर आणून तसेच आपल्या नातेवाईकांना कामे देऊन मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुरजागड प्रकल्पाचे भूमिपूजन केले, मात्र आतापर्यंत सुरजागड प्रकल्प सुरू झाला नाही। सुरजागड प्रकल्प सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावा। तसेच 1 मेला नक्सली हल्ल्यामध्ये जे 16 जवान शहीद झाले, यातील दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, यासह विविध समस्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले। VCN न्यूज, गडचिरोली।